विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या महापालिकेत नवी आघाडी उदयाला आली। शिवसेना भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नव्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असली तरी त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत जाणवणारच हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे। नाशिक हा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण नाशिककरांनी राज ठाकरेंच्या झोळीत भरभरून मतांचं दान टाकलं आणि शिवसेनेचा बालेकिल्ला पाहता पाहता मनसेचा राजगड झाला। पण 2.5 वर्षाच्या राजकारभारामुळे इंजिनाची दिल्लीवारी यावेळीही टळली आणि पाठोपाठ नाशिकच्या गडावरची सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढे मनसेला लोटांगण घालावं लागलं। राष्ट्रवादीनं टायमिंग साधत मनसेच्या इंजिनाला आपल्या ट्रॅकवर वळवण्याची परफेक्ट रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली। विधानसभा निवडणुकीत आरोपांना जागा नको म्हणून काँग्रेस आघाडीनं कुठलंही पद न घेता फक्त पाठिंबा देण्याची खेळी केली आहे। आता या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम होणारच आणि म्हणूनच आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे। निवडणुकीपूर्व जेव्हा तुम्ही स्वतःची भूमिका राज्य पातळीवर मांडत असता तेव्हा सत्ताधारी पक्षांबरोबर तुमची हातमिळवणी झाली आहे, तर तुम्ही साहजिक त्या ह्याच्यामध्ये जाऊन बसता। युती वगैरे हा काही विषय नाही। अपक्ष उपमहापौर आहेत, अभ्यासू या सभागृहामध्ये महापौर आणि उपमहापौरांना अनुभव आहे, अशीच माणसं या ठिकाणी बसलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर आमची युती असती तर त्यांनी स्वतःचा उपमहापौर बसवला असता। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कालची जी निवडणूक झाली हा विषय वेगळा आहे। महापालिकेच्या दृष्टीने जातीवादी शक्ती घोडे बाजार करणारे, फोडाफाडी करणारे म्हणून आम्ही त्यांना मनसेला बाहेरून सपोर्ट केलेला आहे। नाशिक महापौर निवडणुकीचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटणारच। नाशिक शहरात विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत, त्या 3ही मतदारसंघात मनसेचे आमदार आहेत। या मतदारसंघात प्रचार करताना राज ठाकरेंवर विवाहात सध्या मनसे फसलेली दिसते आहे। नाशिकची सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी एक आपल्या अस्तित्वाची लढाई केली आणि त्यासाठी त्यांनी अशा पक्षांची मदत घेतली ज्या पक्षांना त्यांनी सतत टार्गेट केलं, टीका केली आहे। कितीही नाही म्हटलं तरी शिवसेना भाजपच्या सापळ्यात मनसे अडकली आहे। आपला बालेकिल्ला सांभाळायला मनसेला इतरांच्या मदतीची गरज लागणं हेच मनसेचं खच्चीकरण झाल्याची साक्ष असल्याची चर्चा आहे। आता विधानसभेत राज कुणाची नक्कल करणार आणि कुठल्या तोंडानं काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात प्रचार करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।